नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मागील लेक्चरमध्ये आपण सुरुवात केली होती आपलं सर्कल चॅप्टर, ज्याच्यामध्ये आपण बरेच क्वेश्चन अटेम्प्ट केले होते. आज आपल्याला बघायचा नेक्स्ट टॉपिक, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला विचारले जाते इंटरसेप्ट मेड बाय द सर्कल विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस. आता इंटरसेप्ट नेमकं काय आहे की जर आपल्याला सर्कलचं गिव्हन इक्वेशन दिलेलं असेल, आपल्याला काल बघितलं की सर्कलचं जनरल इक्वेशन असते x² + y² + 2gx + 2fy + c = 0. तर आपलं जे सर्कल आहे हे x ॲक्सिसला इंटरसेक्ट करू शकते. जसं या ठिकाणी बघा हा सर्कल x ॲक्सिसला पॉइंट A आणि पॉइंट B मध्ये काय करत आहे, इंटरसेक्ट करत आहे. परत हे सर्कल y ॲक्सिसला बघा C आणि पॉइंट D मध्ये काय करत आहे, इंटरसेक्ट करत आहे. तर इंटरसेप्ट म्हणजे काय की जसं x ॲक्सिसवर इंटरसेप्ट काय केलं, AB ही जे डिस्टन्स आहे याला म्हणतात x इंटरसेप्ट. काय म्हणतात त्याला, x इंटरसेप्ट. त्याच्यानंतर CD हे जे अंतर आहे याला म्हणतात y इंटरसेप्ट. तर आपल्याला काय काढायचं की इंटरसेप्ट मेड बाय द सर्कल विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस. म्हणजे बघा या ठिकाणी AB डिस्टन्स काढायचं, त्याच्यानंतर आपल्याला कोणतं डिस्टन्स काढायचं, CD डिस्टन्स काढायचं. तर या ठिकाणी आपण काढत आहे बघा इंटरसेप्ट मेड बाय द सर्कल. तर या ठिकाणी आपलं सर्कलचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे x² + y² + 2gx + 2fy + c = 0. तर त्या ठिकाणी बघा आपल्याला इंटरसेप्ट जर काढायचं असेल तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी बघा परत आपण एक काय करू, एक डायग्राम काढू ज्याच्यामध्ये बघा आपलं सर्कल इंटरसेक्ट करत आहे x ॲक्सिसला ॲट पॉइंट A आणि ॲट पॉइंट B. आपल्याला हे डिस्टन्स काढायचं. तर या ठिकाणी बघा आपल्याला माहिती आहे x ॲक्सिसवर जर तुम्ही त्या पॉइंटचे y कोऑर्डिनेट बघितले तर y कोऑर्डिनेट काय असतात x ॲक्सिसवर 0. म्हणून या ठिकाणी आपण जनरल मध्ये काय म्हणलं की पॉइंट A चे कोऑर्डिनेट आहे x1, 0 आणि पॉइंट B चे कोऑर्डिनेट आहेत x2, 0. हे का बरं घेतलं, कारण की x ॲक्सिसवर y चा कोऑर्डिनेट त्या ठिकाणी काय असतो, 0 असतो. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आता आपण काय पुट करू शकतो, हे बघा हे झालं आपल्या सर्कलचं इक्वेशन. त्याच्यानंतर आपलं सर्कल इंटरसेक्ट करत आहे x ॲक्सिसला. तर आपण या इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू काय करू शकतो, पुट करू शकतो 0. कारण याला काय करत आहे आपण सायमल्टेनियसली सॉल्व्ह करत आहे, ज्याच्यामुळे आपल्याला काय मिळेल, हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळेल. म्हणून या ठिकाणी आपण काय करत आहे बघा पुट y = 0. जर y ची व्हॅल्यू आपण 0 पुट केली तर आपल्याला काय मिळणार बघा x² + 2gx + c = 0. तर या ठिकाणी बघा आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं, जे कशामध्ये, x मध्ये. आणि याचे जे रूट येतं ते पॉइंट A आणि पॉइंट B चे x कोऑर्डिनेट येतं. कोणते येतं, x कोऑर्डिनेट. तर या ठिकाणी आपण काय काढायचं, आपल्याला हे डिस्टन्स काढायचं मॉड मध्ये x1 - x2, ज्याला आपण या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो x2 - x1. दोन्हीचा मिनिंग एकच आहे. शेवटी आपल्याला हे डिस्टन्स काढायचं ABचं. तर या ठिकाणी बघा आपण जर याला कम्पेअर केलं क्वाड्रॅटिक इक्वेशन सोबत तर आपल्याला ABC च्या व्हॅल्यू मिळतात. तर याला काय करणार आपण, कम्पेअर विथ ax² + bx + c = 0. तर या ठिकाणी बघा a ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार, या ठिकाणी 1. त्याच्यानंतर b ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला मिळणार 2g आणि c ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय मिळणार, आपल्याला c मिळणार. तर आपल्याला माहिती आहे की या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सम ऑफ रूट काढायचे असतील, म्हणजे x1 + x2 जर ही व्हॅल्यू काढायची असेल, x1 x2 काय येतं, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट येतं आणि ते कोणाचे कोऑर्डिनेट येतं, a आणि b चे. तर आपल्याला माहिती आहे सम ऑफ रूट काय असते, -b/a. तर या ठिकाणी बघा -b, तर b ची व्हॅल्यू काय या ठिकाणी 2g अपॉन a ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय 1, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळालं, -2g. त्याच्यानंतर अल्फा × बीटा म्हणजे जे रूट येतं ते x1 × x2 हे काय येणार या ठिकाणी c/a. तर या ठिकाणी बघा c ची व्हॅल्यू आपली cच आहे आणि a ची व्हॅल्यू 1 आहे. तर या ठिकाणी काय मिळणार, आपल्याला c मिळणार. तर आपलं मेन टार्गेट आहे आपल्याला काय काढायचं, x1 - x2 हे डिस्टन्स काढायचं. त्याआधी आपण काय करणार बघा, आपण हे जे आन्सर काढलं सम ऑफ रूट आणि प्रोडक्ट ऑफ रूट, तर या टर्मला आपल्याला सम ऑफ रूट आणि प्रोडक्ट ऑफ रूटच्या टर्म मध्ये लिहायचं असेल तर या ठिकाणी काय करणार आपण, दोन्ही साईडला जर स्क्वेअरिंग केली तर या ठिकाणी बघा याला जर स्क्वेअरिंग केली तर याला आपण या पद्धतीने लिहू शकतो. तर याला लिहू शकतो x1 + x2 ब्रॅकेट स्क्वेअर -4 टाइम्स x1 x2. म्हणजे ही जी लेफ्ट हँड साईडची जी टर्म आहे बघा, x1 - x2 हे जे डिस्टन्स काढायचं याला कशामध्ये रिप्रेझेंट केलं, सम ऑफ रूट आणि
प्रोडक्ट ऑफ रूट मध्ये. मग आता या ठिकाणी काय करणार आपण, टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतलं तर हे लिहिणार मॉड मध्ये x1 मायनस x2 इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट मध्ये बघा x1 प्लस x2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 टाइम्स x1 x2. तर या ठिकाणी बघा स्क्वेअर रूट मध्ये x1 प्लस x2 ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, त्या ठिकाणी किती आलेली आहे बघा -2g आणि त्याचा काय स्क्वेअर -4 इंटू x1 इंटू x2 ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, त्या ठिकाणी काय आली c. त्याच्यानंतर या ठिकाणी जर आपण केलं बघा -2 चा स्क्वेअर होणार 4, त्याच्यानंतर g चा स्क्वेअर होणार g स्क्वेअर मायनस 4c. दोन्ही मध्ये बघा काय कॉमन निघणार, 4 कॉमन निघणार. त्याच्यानंतर बघा इतर काय राहणार g स्क्वेअर मायनस c. 4 ला जर बाहेर काढलं तर 4 चा स्क्वेअर रूट त्या ठिकाणी किती येणार 2, या ठिकाणी येणार g स्क्वेअर मायनस c. म्हणजे जर आता तुम्हाला विचारलं की एखादं सर्कलचं इक्वेशन दिलेलं असेल आपल्याला कोणतेही जनरल फॉर्म मध्ये या सेकंडरी इक्वेशन पद्धतीनं, तर त्या ठिकाणी आपण त्या सर्कलनं x इंटरसेप्ट जे मिळवला त्याचा आपल्याला डिस्टन्स काढता येते. तर काय दिलेलं इक्वेशन या इक्वेशन सोबत कम्पेअर करा, g आणि c ची व्हॅल्यू काढा, त्याच्यानंतर या इक्वेशन मध्ये टाकून द्या, तर आपल्याला काय मिळेल, इंटरसेप्ट मेड बाय द सर्कल विथ कुणासोबत x ऍक्सिस. तर याच पद्धतीनं ज्या पद्धतीने आपण काढला x इंटरसेप्ट त्याच पद्धतीने आपल्याला काय करता येते, सर्कलचा y इंटरसेप्ट काढता येते. तर त्यामध्ये काय करायला लागेल बघा आपल्याला, तर या ठिकाणी आपण आता काढणार आहे y इंटरसेप्ट. तर या ठिकाणी बघा आपलं जे सर्कल आहे हे y ऍक्सिसला पॉइंट c आणि पॉइंट d ठिकाणी काय करत आहे, इंटरसेक्ट करत आहे. तर या ठिकाणी आपण d चे कोऑर्डिनेट कन्सिडर करू 0,y1 आणि c चे कोऑर्डिनेट कन्सिडर करू 0,y2. तर या ठिकाणी बघा y ऍक्सिसवर x चा कोऑर्डिनेट त्या ठिकाणी काय असतो, 0 असतो. म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीने बघा y ची व्हॅल्यू आपण 0 पुट केली, त्याच पद्धतीने इथं काय करणार आता आपण x ची व्हॅल्यू काय करणार, 0 पुट करणार. म्हणून या ठिकाणी बघा पुट x इज इक्वल्स टू 0 इन इक्वेशन फर्स्ट. तर हे आपलं इक्वेशन फर्स्ट आहे. जर x ची व्हॅल्यू याच्यामध्ये 0 पुट केली तर बघा हे काय मिळणार आपल्याला, y स्क्वेअर, त्याच्यानंतर ही टर्म होणार 0 प्लस 2fy प्लस c इज इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर बघा हे झालं क्वाड्रेटिक इक्वेशन इन y मध्ये, आणि याचे जे रूट असतील ते पॉइंट c आणि पॉइंट d चे काय असतील, y कोऑर्डिनेट असतील. तर आता याला काय करणार, सेम कम्पेअर करणार, कम्पेअर विथ ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा a ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार, 1 मिळणार, त्याच्यानंतर b ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला 2f मिळणार आणि c ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय मिळणार, c च मिळणार. त्याच्यानंतर सम ऑफ रूट म्हणजे काय, y1 प्लस y2 काय मिळणार, -b/a म्हणजे काय -2f/1 म्हणजे काय मिळणार -2f. त्याच्यानंतर प्रोडक्ट ऑफ रूट y1 इंटू y2 म्हणजे आपल्याला काय मिळणार, c/a. तर c ची व्हॅल्यू या ठिकाणी c च आहे, डिवाइडेड बाय a ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय 1 म्हणजे आपल्याला काय मिळालं c. ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी बघा डिफरन्स ऑफ रूटला या टर्म मध्ये लिहिलं, कशामध्ये, सम ऑफ रूट आणि प्रोडक्ट ऑफ रूट, त्याच पद्धतीने आपण याला लिहू शकतो y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू y1 प्लस y2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 टाइम्स y1 y2. त्याच्यानंतर काय करणार, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड म्हणजे या ठिकाणी मिळणार मॉड मध्ये y1 मायनस y2 इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट मध्ये बघा y1 प्लस y2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 टाइम्स y1 इंटू y2. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी y1 प्लस y2 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे -2f आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर -4 इंटू y1 इंटू y2 ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय दिली, c. या ठिकाणी -2 चा स्क्वेअर होणार 4, त्याच्यानंतर f चा स्क्वेअर होणार f स्क्वेअर -4c. त्याच्यामध्ये दोन्ही टर्म मधून आपण काय कॉमन काढू शकतो, 4 कॉमन काढू शकतो. म्हणजे इक्वेशन काय होणार बघा, 4 ब्रॅकेट मध्ये f स्क्वेअर मायनस c. त्याच्यानंतर 4 ला जर बाहेर लिहिलं तर 4 चा स्क्वेअर रूट किती येणार, 2 स्क्वेअर रूट मध्ये f स्क्वेअर मायनस c. तर आपल्याला आता जर एखादं जनरल इक्वेशन दिलेलं असेल आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला विचारलं असेल की x इंटरसेप्ट काढा, म्हणजे आपल्याला हे अंतर विचारलं ab चं अंतर काढा किंवा y इंटरसेप्ट काढा, कम्पेअर करायचं g f आणि c च्या व्हॅल्यू काढायच्या. जर x इंटरसेप्ट विचारलं तर इक्वेशन ए मध्ये फक्त व्हॅल्यू पुट करा, आणि जर y इंटरसेप्ट विचारला तर इक्वेशन बी मध्ये त्या व्हॅल्यू काय करायच्या, पुट करायच्या. तुम्हाला डायरेक्ट काय देईल, ते डिस्टन्स देईल. यानंतर आता आपल्याला बघायचं बघा आपलं सर्कल x ऍक्सिसला कधी टच करते. यानंतर आपल्याला बघायचं आहे की जर आपल्याला एखादं सर्कलचं जनरल सेकंडरी इक्वेशन दिलेलं असेल तर आपल्याला चेक करता येते की एक तर 3 कंडिशन होतील.
एक तर आपलं सर्कल एक्स ॲक्सिसच्या बाबतीत आपण बोलत आहे, एक तर आपलं सर्कल एक्स ॲक्सिसला 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होईल किंवा ओनली 1 पॉईंटमध्ये टच करल किंवा आपलं सर्कल एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट करणार नाही. तर त्याच्या आपल्याला काय फाइंड करायचे आहेत, कंडिशन फाइंड करायचे आहेत. सेम वाय ॲक्सिसच्या बाबतीत की आपलं सर्कल एक तर वाय ॲक्सिसला 2 पॉईंटमध्ये टच करल किंवा एका पॉईंटमध्ये टच करल किंवा वाय ॲक्सिसला टच करणार नाही. तरी आधी आपण बघितलं होतं की आपलं जनरल इक्वेशन आहे बघा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस सी इज इक्वल्स टू 0. हे झालं आपलं सर्कलचं जनरल इक्वेशन. तर आपण बघितलं होतं जर आपल्याला एक्स इंटरसेप्ट काढायचा असेल तर आपण काय केलं होतं, पुट केलं होतं, वायची व्हॅल्यू 0 पुट केली होती. तर या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मिळालं होतं एक्स स्क्वेअर प्लस 2gx प्लस सी इज इक्वल्स टू 0. तर आपण म्हणलं होतं की याचे जे रूट येतं, याचे जे 2 रूट येतं ते काय येतं, सर्कलचे ज्या ठिकाणी एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट झालेत त्याचे एक्स कोऑर्डिनेट, त्या दोन्ही पॉईंटचे काय येतं, एक्स कोऑर्डिनेट. मग या ठिकाणी आता आपण काय करणार, याला कम्पेअर करणार, याचं काय फाइंड करणार, डिस्क्रिमिनंट फाइंड करणार. म्हणून या ठिकाणी काय फाइंड करणार बघा, याला कम्पेअर करणार, कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी इज इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा a ची व्हॅल्यू मिळाली 1, b ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2g आणि त्या ठिकाणी c ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, c मिळाली. मग त्याच्यानंतर आपण काय फाइंड करतो, त्याचा डिस्क्रिमिनंट b स्क्वेअर मायनस 4ac. जर ही व्हॅल्यू आपण फाइंड केली तर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचो की जर आपल्याला 2 रूट पाहिजे असतील म्हणजेच काय, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय पाहिजे, ग्रेटर दॅन 0. तर या ठिकाणी आपण ह्या व्हॅल्यू फाइंड करू. तर या ठिकाणी बघा b ची व्हॅल्यू काय आहे 2g, त्याचा काय करायला लागेल स्क्वेअर, मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 1 इंटू c ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय c, म्हणजे या ठिकाणी बघा 2 चा वर्ग 4, त्याच्यानंतर या ठिकाणी g स्क्वेअर मायनस 4 इंटू c, या ठिकाणी कॉमन काय निघणार 4 आणि आतमध्ये काय राहणार बघा g स्क्वेअर मायनस c. तर ही झाली बघा तुमच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. ही काय झाली तुमच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. याचा अर्थ जर आपल्याला 2 रूट पाहिजे असतील बघा, म्हणजे काय, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0. त्याच्यानंतर अजून एक कंडिशन काय असू शकते, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0. अजून एक कंडिशन काय असू शकते, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू लेस दॅन 0. तर आपण काय म्हणतो, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 असेल त्यावेळेस आपल्याला 2 रूट भेटतात. कोणते, रिअल अँड अनइक्वल. आणि ते रूट कोणते असणार आहेत, कोणाचे असणार आहेत, या पॉइंटचे एक्स कोऑर्डिनेट असणार आहेत. म्हणजे 2 व्हॅल्यू भेटणार, या ठिकाणी x1, 0 आणि या ठिकाणी काय मिळणार आपल्याला x2, 0. मग यासाठी बी स्क्वेअर मायनस 4ac ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय, या ठिकाणी 4 ब्रॅकेटमध्ये g स्क्वेअर मायनस c ग्रेटर दॅन 0. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण काय करत आहे, 4 न डिवाइड करत आहे. याचा अर्थ g स्क्वेअर मायनस c ची व्हॅल्यू काय पाहिजे आपल्याला, ग्रेटर दॅन 0 पाहिजेत. म्हणजे जर g स्क्वेअर मायनस c ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल त्यावेळेस आपलं सर्कल एक्स ॲक्सिसला 2 पॉइंटमध्ये काय करल, इंटरसेक्ट करल. त्याच्यानंतर जर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू म्हणजेच 4 ब्रॅकेटमध्ये g स्क्वेअर मायनस c ची व्हॅल्यू 0, त्याच्यानंतर या ठिकाणी जर 4 न आपण डिवाइड केलं तर काय मिळणार, g स्क्वेअर मायनस c इज इक्वल्स टू 0. ही जर कंडिशन येत असेल त्यावेळेस आपण काय म्हणतो, आपल्याला 2 रूट भेटतात पण ते कसे असतात, रिअल आणि इक्वल, म्हणजे दोन्ही रूट सेम असतात. म्हणजे त्यावेळेस आपलं सर्कल एकाच पॉइंटमध्ये एक्स ॲक्सिसला काय करल, टच करल. आणि ज्या वेळेस ही व्हॅल्यू लेस दॅन निगेटिव्ह असतो आपण त्यावेळेस काय म्हणायचो, द रूट्स आर नॉट रिअल. त्यावेळेला आपण समजून चालायचं की आपलं जे सर्कल आहे एक्स ॲक्सिसला टचही करणार नाही आणि इंटरसेक्ट सुद्धा करणार नाही. म्हणजे काय, जर g स्क्वेअर मायनस c ची व्हॅल्यू लेस दॅन 0 येत असेल त्यावेळेस आपलं सर्कल एक्स ॲक्सिसला टचही करणार नाही आणि इंटरसेक्ट सुद्धा करणार नाही. मग आता यावरून आपल्याला जर एखादं सर्कलचं जनरल इक्वेशन दिलं तर आपण फाइंड करू शकतो की आपलं सर्कल एक्स ॲक्सिसला 2 पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करते किंवा ओनली 1 पॉइंटमध्ये टच करते किंवा टच करत नाही. तर त्याच्यासाठी बघा ह्या 3 कंडिशन आहेत. सिमिलरली ज्या पद्धतीने आपण काढलं की आपलं सर्कल एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट करते, टच करते किंवा टच करत नाही,
त्याच पद्धतीने आपण काढू शकतो की आपलं सर्कल वाय ॲक्सिसला 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करल किंवा सिंगल पॉईंटमध्ये टच करल किंवा वाय ॲक्सिसला टचच करणार नाही. तर ज्या पद्धतीने बघा या ठिकाणी वायची व्हॅल्यू पुट केली आपण 0, त्याच पद्धतीने या इक्वेशनमध्ये आपण पुट करणार पुट x इज इक्वल्स टू 0. तर आपल्याला इक्वेशन काय मिळणार बघा, वाय स्क्वेअर प्लस 2fy प्लस सी इज इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी काय मिळालं आपल्याला, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं जे y मध्ये, आणि याचे जे रूट येतं ते काय येतं, या पॉईंट सी आणि पॉईंट डी चे कोणते कोऑर्डिनेट येतं, y कोऑर्डिनेट येतं. तर ज्या पद्धतीने इकडे सॉल्व्ह केलं सेम याला काय करणार, कम्पेअर करणार. कम्पेअर विथ ay स्क्वेअर प्लस by प्लस सी इज इक्वल्स टू 0. ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली या ठिकाणी बघा 1. त्याच्यानंतर बी ची व्हॅल्यू म्हणजे वायचा कोइफिशियंट या ठिकाणी काय मिळाला 2f, आणि सी ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, सी मिळाली. त्याच्यानंतर आपण काय फाइंड करणार, डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, बी स्क्वेअर मायनस 4ac. म्हणजे या ठिकाणी बी स्क्वेअर मायनस 4ac बघा काय येणार, 2f ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू सी म्हणजे 4f स्क्वेअर मायनस 4c ही झाली बघा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. तर याच्यावरून आपल्याला काढता येते बघा, बी स्क्वेअर मायनस 4ac एक तो ग्रेटर दॅन 0 असेल, किंवा बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू 0 असेल, किंवा बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0 असेल. तर या ठिकाणी बघा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, म्हणजे काय 4f स्क्वेअर मायनस 4c ग्रेटर दॅन 0. या ठिकाणी आपण 4 न काय करत आहे, डिवाइड करत आहे. इक्वेशन काय बनणार, f स्क्वेअर मायनस सी ग्रेटर दॅन 0 असेल तर समजून चालायचं तुम्हाला या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूट भेटतात, म्हणजे आपलं सर्कल वाय ॲक्सिसला 2 पॉईंटमध्ये टच करतात. त्यासाठी कंडिशन काय आहे, f स्क्वेअर मायनस सी इज इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा या पद्धतीने जर सॉल्व्ह केलं, 4f स्क्वेअर मायनस 4c इज इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर जर 4 न डिवाइड केलं तर हे काय बनणार, f स्क्वेअर मायनस सी इज इक्वल्स टू 0. ही जर कंडिशन येत असेल तर आपलं सर्कल वाय ॲक्सिसला सिंगल पॉईंटमध्ये काय करणार, टच करणार. आणि ज्या वेळेस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू लेस दॅन 0 त्यावेळेस आपण काय म्हणतो की रूट्स काय येतं, नॉट रिअल येतं. म्हणजे या ठिकाणी बघा 4f स्क्वेअर मायनस 4c लेस दॅन 0. त्याच्यानंतर आपण काय केलं, 4 न डिवाइड केलं, f स्क्वेअर मायनस सी लेस दॅन 0 राहत असेल तर आपलं सर्कल वाय ॲक्सिसला इंटरसेक्टही करणार नाही आणि एका पॉईंटमध्ये टचही करणार नाही. म्हणजे आता आपण कंडिशन काढल्यात की जर आपल्याला एखादं सर्कलचं इक्वेशन दिलं तर आपण ठरवू शकतो की आपलं सर्कल एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट करते किंवा टच करते किंवा इंटरसेक्ट आणि टचही करणार नाही. सिमिलरली त्याच पद्धतीने आपण काढलं की आपल्या सर्कलचं जर इक्वेशन दिलेलं असेल तर आपण काढू शकतो आपला सर्कल वाय ॲक्सिसला इंटरसेक्ट करते किंवा नाही करत, टच करते किंवा नाही करत, किंवा टच आणि इंटरसेक्ट दोन्हीही करणार नाही. तर त्याच्यासाठीच्या आपण कंडिशन आपण बघा या ठिकाणी फाइंड केलेल्या आहेत. तर या पद्धतीने आपल्याला ठरवता येईल की आपलं सर्कल इंटरसेक्ट करते का नाही करत. नेक्स्ट यानंतर आपल्याला फाइंड करायचं बघा इक्वेशन ऑफ टँजेंट टू द सर्कल. त्याआधी बघा टँजेंट नेमकं काय असते, की जसं या ठिकाणी बघा एक आपण लाईन यल काय केलेली आहे बघा, ड्रॉन केलेली आहे, जी सर्कलला बघा एका पॉइंटमध्ये काय करते, टच करते. तर त्या लाईनला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी टँजेंट. तर या टँजेंटचं आपल्याला काय फाइंड करायचं, इक्वेशन फाइंड करायचंय. तर आपल्याला माहिती आहे की लाईनचं इक्वेशन काय करते, रिप्रेझेंट ax प्लस by प्लस सी या फॉर्ममध्ये काय करते, इक्वेशन रिप्रेझेंट करते कोणाचं, लाईनचं. तर या ठिकाणी बघा तर आपण बघा कोणत्या सर्कलचं टँजेंटचं इक्वेशन काढत आहे. तर या ठिकाणी बघा आपलं सर्कलचं सेंटर काय आहे, 0,0 म्हणजे ओरिजिनवर आहे आणि त्या सर्कलची रेडियस त्या ठिकाणी काय आहे, r आहे. तर आपण या सर्कलचं स्टँडर्ड इक्वेशन बघितलंय. तर ते काय स्टँडर्ड इक्वेशन, x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर. हे झालं आपल्या सर्कलचं इक्वेशन. म्हणजे आपण काय करत आहे, एक टँजेंटचं इक्वेशन काढत आहे, पण कोणत्या टँजेंटचं, की अशा सर्कलचं ज्याचं सेंटर ओरिजिनवर आहे आणि ज्याची रेडियस r आहे आणि ती टँजेंट त्या सर्कलला p ठिकाणी म्हणजे x1, y1 ठिकाणी काय करत आहे, टच करत आहे. तर या ठिकाणी आपण फाइंड करू शकतो. तर या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण OP जॉईन केलेले. तर या ठिकाणी आपण OPचा स्लोप काढू शकतो. काय करू शकतो, OPचा स्लोप काढू शकतो. आणि या ठिकाणी बघा OP आणि टँजेंट एकमेकाला काय असणार आहेत, परपेंडिक्युलर असणार आहेत. कारण काय, टँजेंट ऑलवेज परपेंडिक्युलर टू इट्स रेडियस. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला फाइंड करत आहे स्लोप ऑफ OP. जर स्लोप काढायचा असेल तर आपण त्या ठिकाणी कोणता फॉर्म्युला यूज करतो,
y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. म्हणजे आपल्याला त्या लाईनवरचे 2 पॉईंट माहीत पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी काय करायला लागेल आपल्याला y1 मायनस 0 डिवायडेड बाय या ठिकाणी बघा x1 मायनस 0 म्हणजे या ठिकाणी काय मिळणार आपल्याला y1 अपॉन x1. हे आपण कोणाचा स्लोप काढला ओपीचा. तर या ठिकाणी बघा ओपी काय परपेंडिक्युलर आहे कोणाला लाईन एल ला. म्हणजे जर आपल्याला ओपीचा स्लोप माहिती आहे याचा अर्थ त्याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनीचा आपल्याला काय माहित होते स्लोप माहित होते आणि ते काय असतात एकमेकाचे निगेटिव्ह रेसिप्रोकल असतात. म्हणून याच्यावरून आपण फाइंड करू शकतो स्लोप ऑफ लाईन L1. तर हे काय असणार एकमेकाचे निगेटिव्ह रेसिप्रोकल असणार. म्हणजे या ठिकाणी इकडे प्लस असेल तर इकडे काय येणार मायनस आणि याचा काय घेणार रेसिप्रोकल म्हणजे काय येणार x1 अपॉन y1. तर या ठिकाणी बघा या लाईनीचा आपण स्लोप फाइंड केला आणि त्या लाईनीवरचा आपल्याला एक पॉइंट माहिती आहे म्हणून आपण त्या लाईनीचं इक्वेशन फाइंड करू शकतो. म्हणजे या ठिकाणी लिहू शकतो आपण इक्वेशन ऑफ लाईन यल म्हणजे त्या टँजेंटचे इक्वेशन. तर कोणता फॉर्म या ठिकाणी स्लोप माहित आहे आणि पॉइंट माहित आहे. कोणता फॉर्म स्लोप पॉइंट फॉर्म. बाय स्लोप पॉइंट फॉर्म काय असते y मायनस y1 इज इक्वल्स टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. तर x1 y1 काय येतं ज्या ठिकाणी टच करत आहे ते पॉइंट m काय आहे त्या लाईनीचा स्लोप. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू शकतो y मायनस y1 या ठिकाणी स्लोप काय आला या ठिकाणी मायनस x1 अपॉन y1 ब्रॅकेटमध्ये x मायनस x1. त्याच्यानंतर हे y1 इकडे काय येतं डिवाइड इकडे आल्याच्या नंतर काय होणार मल्टिप्लाय म्हणजे काय होणार y1 इन ब्रॅकेट y मायनस y1 इज इक्वल्स टू या ठिकाणी काय राहिलं मायनस x1 x मायनस x1. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी काय करणार मल्टिप्लिकेशन काय होणार y इंटू y1 मायनस y1 स्क्वेअर या ठिकाणी मायनस x इंटू x1 प्लस x1 स्क्वेअर. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा आपण काय करणार बघा हे मायनस x1 इकडे आल्याच्या नंतर काय होणार प्लस म्हणजे या ठिकाणी काय होणार बघा x1 प्लस y1 इज इक्वल्स टू मायनस y1 स्क्वेअर तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार प्लस y1 स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा आता या ठिकाणी हा जो पॉइंट आहे P हा काय करत आहे सर्कलवर लाय करत आहे. जर सर्कलवर तो लाय करत असेल तर ते सर्कलच्या इक्वेशनला काय करणार सॅटिस्फाय करत आहे. बट काय पॉइंट P x1, y1 लाईज ऑन सर्कल म्हणजे त्या ठिकाणी कोणतं सर्कल आहे आपलं x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल्स टू r स्क्वेअर दॅट इज x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर इज इक्वल्स टू काय मिळणार आपल्याला r स्क्वेअर. आणि ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये काय करणार पुट करणार कारण की हा पॉइंट जर सर्कलवर लाय करते याचा अर्थ ते हे इक्वेशन काय करते सॅटिस्फाय करते. म्हणजे आपण x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअरच्या जागी काय लिहू शकतो r स्क्वेअर. मग इक्वेशन फर्स्ट बघा या ठिकाणी काय मिळणार आपल्याला तर ते मिळणार x1 प्लस y1 इज इक्वल्स टू या ठिकाणी बघा आपल्याला काय मिळणार r स्क्वेअर. काय मिळणार आपल्याला त्या ठिकाणी r स्क्वेअर. तर हे झालं बघा या सर्कलच्या टँजेंटचं इक्वेशन ॲट पॉइंट P x1, y1. तर आपण या सर्कलचा पॅरामेट्रिक फॉर्म बघितलेला आहे. याचा पॅरामेट्रिक इक्वेशन काय येतात पॅरामेट्रिक इक्वेशन तर ते येतात बघा ते येतात x इज इक्वल्स टू r cos थीटा आणि y इज इक्वल्स टू r sin थीटा. म्हणजे आपण या लाईनचं पॅरामेट्रिक इक्वेशन सुद्धा फाइंड करू शकतो. म्हणजे या ठिकाणी बघा पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ टँजेंट. तर आपल्याला सिम्पली काय पुट करायचं एक्सच्या जागी पुट करायचं x इज इक्वल्स टू r cos थीटा आणि yच्या जागी काय पुट करायचं r sin थीटा. मग हे इक्वेशन काय मिळणार बघा x1 r cos थीटा प्लस y1 r sin थीटा आणि या ठिकाणी काय येणार r स्क्वेअर. तर या ठिकाणी आपण काय म्हणणार x1 y1 घेतला तर त्या ठिकाणी आपला जो अँगल होणार तो काय होणार θ1. तर या ठिकाणी बघा या ठिकाणी r आहे या ठिकाणी r आहे या ठिकाणी r आहे म्हणून या ठिकाणी डिवाइड करणार आपण r न डिवाइड अबाव इक्वेशन बाय r. तर या ठिकाणी आपल्याला मिळणार x1 cos θ1 y1 sin θ1 इज इक्वल्स टू r. तर हे या ठिकाणी बघा काय झालं हे झालं आपलं बघा या ठिकाणी हे झालं टँजेंटचं इक्वेशन आणि त्याच्यानंतर हे टँजेंटचं इक्वेशन पण कोणत्या फॉर्ममध्ये पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये ज्याचे पॅरामेट्रिक इक्वेशन आपण आधीच्या लेक्चरमध्ये काय केले होते फाइंड केले होते.
तर यानंतर आपल्याला बघायचंय बघा टँजेंटचे इक्वेशन. ज्या पद्धतीने आपण आत्ताच बघितलं की जर आपल्या सर्कलला टँजेंटचं इक्वेशन जर काढायचं असेल ॲट x1, y1, तर त्यावेळेस ज्यावेळेस सेंटर कुठं असणार ओरिजिनवर, त्यावेळेस त्या टँजेंटचं इक्वेशन आपण फाइंड केलं त्यावेळेस काय बनणार x1 प्लस y1 इज इक्वल्स टू आर स्क्वेअर. आता जर आपल्याला सर्कलचं जनरल इक्वेशन दिलेलं असेल सेकंड डिग्रीमध्ये आणि त्यावेळेस जर आपल्याला टँजेंटचं इक्वेशन काढायचं असेल तर या ठिकाणी बघा जर आपल्याला सर्कलचं इक्वेशन या फॉर्ममध्ये दिलेलं असेल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल्स टू 0, तर त्यावेळेस जर आपल्याला टँजेंटचं इक्वेशन ॲट p x1, y1 ठिकाणी जर काढायचं असेल म्हणजे त्या पॉईंटच्या ठिकाणी जर काढायचं असेल तर ते काय बनणार x1 प्लस y1 प्लस g इन ब्रॅकेट x प्लस x1 प्लस f इन ब्रॅकेट y प्लस y1 प्लस c इज इक्वल्स टू त्या ठिकाणी काय मिळणार 0 मिळणार. ज्या पद्धतीनं आपण आधी टँजेंटचं इक्वेशन फाइंड केलं त्याच पद्धतीनं त्याच प्रोसिजरनं या ठिकाणी आपण या टँजेंटचं इक्वेशन काय करणार फाइंड करणार. तर या ठिकाणी बघा गिव्हन इक्वेशन आपल्याला काय दिलेलं आहे बघा गिव्हन इक्वेशन, तर ते आहे बघा x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल्स टू 0. आणि आपण बघितलेलं आहे की या सर्कलचं जे सेंटर आहे ते कुठं असते -g, -f. तर या ठिकाणी बघा एपी काय सर्कलची रेडियस आहे आणि लाईन L1 काय टँजेंट आहे. तर आपल्याला माहिती आहे टँजेंट ऑलवेज परपेंडिक्युलर टू इट्स रेडियस. तर या ठिकाणी बघा आपल्याला ए आणि पी चे दोन्ही कोऑर्डिनेट माहित आहेत. याचा अर्थ आपल्याला 2 पॉईंट फॉर्म वरून त्याचा काय करता येते 2 पॉईंट जर माहित असतील तर काय फाइंड करता येते त्याचा स्लोप फाइंड करता येते. पण या ठिकाणी आपण फाइंड करत आहे स्लोप ऑफ एपी. तर फॉर्म्युला काय असते y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. तर या ठिकाणी बघा y2 काय म्हणजे y1 मायनस मायनस एफ y1 मायनस मायनस एफ डिवायडेड बाय या ठिकाणी बघा x1 मायनस मायनस जी काय येणार x1 मायनस मायनस जी म्हणजे या ठिकाणी होणार y1 प्लस एफ डिवायडेड बाय x1 प्लस जी. त्याच्यानंतर बघा ही जे एपी सेगमेंट आहे ही टँजेंटला काय परपेंडिक्युलर आहे. तर याचा स्लोप काढता येते आपल्याला स्लोप ऑफ L1. तर ते काय असणार याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल असणार कारण की या दोन्ही जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा गुणाकार काय येते -1 म्हणजे याचा स्लोप काय येणार मायनस ब्रॅकेटमध्ये बघा x1 प्लस जी आणि y1 प्लस एफ. तर याचा काय घेतला आपण निगेटिव्ह रेसिप्रोकल घेतला. आता या ठिकाणी बघा या लाईनीचा L1 चा आपल्याला स्लोप माहिती आहे, त्या लाईनवरचा पॉइंट माहिती आहे. तर स्लोप पॉइंट फॉर्म वरून आपण काय करू शकतो त्याचं इक्वेशन फाइंड करू शकतो. तर या ठिकाणी बघा स्लोप पॉइंट फॉर्म तर तो काय असतो बघा तो असतो y मायनस y1 इज इक्वल्स टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. तर या ठिकाणी बघा y मायनस y1 स्लोप काय आला मायनस x1 प्लस जी डिवायडेड बाय y1 प्लस एफ ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी काय येणार x मायनस x1. त्याच्यानंतर y1 प्लस एफ इकडे काय डिवाइड इकडे आल्याच्यानंतर काय होणार मल्टिप्लाय म्हणजे काय होणार बघा y मायनस y1 प्लस एफ इज इक्वल्स टू मायनस ब्रॅकेटमध्ये बघा x1 प्लस जी आणि या ठिकाणी काय येणार x मायनस x1. त्याच्यानंतर याला काय लिहिणार आपण ब्रॅकेटमध्ये कारण की मायनस मल्टिप्लाय त्याला. तर या ठिकाणी करणार आपण मल्टिप्लिकेशन काय येणार बघा y1 त्याच्यानंतर y इंटू एफ yf म्हणजे fy त्याच्यानंतर मायनस y1 इंटू y1 म्हणजे काय होणार y1 स्क्वेअर मायनस y1 स्क्वेअर. त्याच्यानंतर या ठिकाणी काय मिळणार y1. त्याच्यानंतर सिमिलरली याच पद्धतीने इकडे मल्टिप्लिकेशन करणार तर काय येणार x1 मायनस x1 स्क्वेअर प्लस gx त्याच्यानंतर मायनस gx1. तर या पद्धतीने आपण काय केलं मल्टिप्लिकेशन केलं. त्याच्यानंतर बघा y1 प्लस fy yf ला आपण काय लिहू शकतो fy मायनस y1 स्क्वेअर प्लस fy1 आणि या ठिकाणी बघा या मायनसनं आपल्याला या ब्रॅकेटला काय करायचं मल्टिप्लाय करायचंय म्हणजे ज्या टर्म प्लस असतील त्या काय होणार मायनस आणि ज्या मायनस आहेत ते काय होणार प्लस होणार म्हणजे काय मिळणार बघा मायनस x1 प्लस x1 स्क्वेअर मायनस gx प्लस gx1. तर या ठिकाणी बघा हे मायनस x1 इकडे आल्याच्या नंतर काय होणार प्लस म्हणजे काय राहणार x1 ही टर्म बघा आपण इकडच्या साईडने आणली काय होणार प्लस. त्याच्यानंतर या ठिकाणी y1 x1 झालं y1 झालं. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा काय लिहिणार आपण मायनस gx इकडे आणू शकतो जी काय होणार बघा प्लस gx. त्याच्यानंतर हे बघा प्लस fy
ॲज इट इज. त्याच्यानंतर नेक्स्ट मायनस y1² तिकडे नेऊ शकतो आपण, जे काय होणार प्लस. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा सॉरी या ठिकाणी बघा हे जे मल्टिप्लिकेशन आपलं आलं होतं मायनस y1 इंटू एफ, तर हे काय येणार या ठिकाणी मायनस FY1, काय येणार मायनस FY1. आणि हे तिकडं गेल्याच्या नंतर काय होणार प्लस होणार. म्हणजे या ठिकाणी काय राहणार बघा x1², त्याच्यानंतर मायनस y1² तिकडे गेल्यानंतर प्लस y1², त्याच्यानंतर या ठिकाणी बघा प्लस gx1 आणि मायनस FY1 तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार प्लस FY1. परत बघा या ठिकाणी हे मायनस x1 इकडे आणलं प्लस झालं, म्हणजे बघा हे x1 y1, त्याच्यानंतर बघा हे मायनस gx इकडे आणलं प्लस gx, त्याच्यानंतर हे प्लस FY ॲज इट इज. त्याच्यानंतर बघा इकडे x1², हे बघा मायनस y1² तिकडे गेलं काय झालं प्लस झालं. त्याच्यानंतर हे इकडं gx1 होतंच, त्याच्यानंतर हे मायनस FY1 तिकडे गेल्याच्या नंतर काय झालं प्लस FY1. तर इक्वेशन बघा या टाईपच्या थोडं जवळ आलेलं आहे. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय पाहिजेत gx1 पाहिजेत, FY1 पाहिजे इकडं, आणि आपल्याला काय पाहिजे सी पाहिजे. तर या ठिकाणी बघा इक्वेशनच्या दोन्ही साईडला ॲड करत आहे, ॲड काय करत आहे बघा gx1 प्लस FY1 प्लस सी इज इक्वल्स टू gx1 प्लस FY1 प्लस सी ऑन बोथ साईड. दोन्ही साईडला आपण ही टर्म काय करत आहे ॲड करत आहे. म्हणजे हे काय म्हणणार बघा x1 प्लस y1 प्लस gx प्लस FY प्लस gx1 प्लस FY1 प्लस सी इज इक्वल्स टू या ठिकाणी काय मिळणार बघा x1² प्लस y1² प्लस gx1 प्लस FY1 प्लस सी. त्याच्यानंतर आपण ॲड काय केलं या ठिकाणी gx1 प्लस FY1 प्लस सी इज इक्वल्स टू काहीच नाही. या ठिकाणी बघा काय येणार आता या ठिकाणी बघा x1 ॲज इट इज, y1 ॲज इट इज. त्याच्यानंतर बघा इथं काय gx, या ठिकाणी काय gx1, म्हणजे दोन्हीमध्ये कॉमन काय निघणार g आणि राहणार काय x प्लस x1. सिमिलरली या ठिकाणी बघा fy, या ठिकाणी काय FY1, म्हणजे कॉमन काय निघणार f, राहणार काय y प्लस y1. त्याच्यानंतर राहिलं काय रिमेनिंग पार्ट c इज इक्वल्स टू राईट हँड साईड बघा x1² प्लस y1², त्यानंतर बघा gx1 प्लस gx1 किती होणार 2gx1. त्याच्यानंतर FY1 प्लस FY1, त्या ठिकाणी काय होणार बघा त्या ठिकाणी काय होणार 2 टाइम्स FY1 आणि या ठिकाणी बघा प्लस सी ॲज इट इज राहणार. तर या ठिकाणी बघा काय येईल हे जे पॉईंट आहे बघा हे जे इक्वेशन बनत आहे x1² प्लस y1² प्लस 2gx1 प्लस 2FY1 प्लस सी, तर हे इक्वेशन बघा या पद्धतीनं दिसत आहे. तर आपला पॉईंट x1 y1 या सर्कलवर लाय करते. याचा अर्थ त्याच्या इक्वेशनला ते काय करणार सॅटिस्फाय करणार. म्हणजे याचा अर्थ जर आपण ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली तर काय बनणार बघा इक्वेशन x1² प्लस y1² प्लस 2gx1 प्लस 2FY1 प्लस सी इज इक्वल्स टू 0. म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार 0 मिळणार. काय मिळणार 0. म्हणजे आपण ही जी राईट हँड साईडला व्हॅल्यू लिहिली ही टोटल त्या ठिकाणी काय होणार 0 होणार. म्हणजे राहणार काय बघा या ठिकाणी आपण लिहिणार पॉईंट P x1 y1 लाईज ऑन सर्कल. मग या ठिकाणी आपण सांगितलं की ही व्हॅल्यू काय होते 0. म्हणजे आपलं जे इक्वेशन आहे इक्वेशन ऑफ टेंजेंट तर ते काय बनणार बघा x1 प्लस y1 प्लस g इन ब्रॅकेट x प्लस x1 प्लस f इन ब्रॅकेट y प्लस y1 प्लस c इज इक्वल्स टू त्या ठिकाणी काय 0. तर आपण हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला की बा जे टेंजेंटचं इक्वेशन आहे ते या पद्धतीनं असते. तर ते आपण काय केलेलं आहे फाइंड केलेलं आहे. जस्ट आता आपण काय फाइंड केलं की बा एखादे टेंजेंट आपल्याला सर्कलला दिलेली असेल तर त्या टेंजेंटचं आपण काय फाइंड केलं इक्वेशन फाइंड केलं. आता आपल्याला बघायचं आहे बघा की कोणती टेंजेंट जर त्या सर्कलला राहत असेल तर त्याची काय कंडिशन आहे. तर ती कंडिशन आपल्याला काय करायचं आहे फाइंड करायची आहे. तर या ठिकाणी बघा आपण कन्सिडर केलं की एक लाईन आहे. कोणती लाईन आहे y इज इक्वल्स टू mx प्लस सी आणि कोणत्या सर्कलला x² प्लस y² इज इक्वल्स टू a². म्हणजे ज्या सर्कलचं सेंटर ओरिजिनवर आहे आणि ज्याची रेडियस काय आहे a आहे. आणि ही जी टँजेंट आहे आपली L1 ही काय करत आहे सर्कलला P ठिकाणी काय करत आहे टच करत आहे. तर आपल्याला या टँजेंटचं काय फाइंड करायची आहे कंडिशन फाइंड करायची. तर या ठिकाणी बघा आपण कन्सिडर केलेलं आहे की बा लाईन y इज इक्वल्स टू mx प्लस सी
ही जी लाईन आहे याला कन्सिडर केलं y इज इक्वल्स टू एम एक्स प्लस सी. लेट y इज इक्वल्स टू एम एक्स प्लस सी इज काय आहे त्या ठिकाणी टँजेंट. त्याच्यानंतर आपण फाइंड केलेलं आहे की जर सर्कलचं सेंटर ओरिजिनवर असेल आणि ज्याची रेडियस जर ए असेल तर त्यावेळेस त्याच्या टँजेंटचं इक्वेशन बट x(x1) प्लस y(y1) इज इक्वल्स टू ए स्क्वेअर इज इक्वेशन ऑफ टँजेंट. काय आहे? इक्वेशन ऑफ टँजेंट. याचा अर्थ ह्या दोन्ही लाईन एकच येतात. एकच येत म्हणजे काय? जर दोन लाईन एक म्हणजे काय की त्या एकमेकावर काय करत असतील? को इन्सिडेंट करत आहेत. काय करत आहेत? को इन्सिडेंट. तर त्याच्यासाठी काय कंडिशन असते की त्यांचे कोइफिशियंटचे रेशो प्रत्येक एक्सचा कोइफिशियंटचा रेशो, वायच्या कोइफिशियंटचा रेशो आणि कॉन्स्टंट टर्मचा रेशो कसा असते? इक्वल असते. तर या ठिकाणी बघा हे जे इक्वेशन आहे आपलं बघा y इज इक्वल्स टू एम एक्स प्लस सी. तर या इक्वेशनला सुद्धा या फॉर्ममध्ये आपण लिहू. तर इक्वेशन काय बनणार बघा या ठिकाणी y1 y इज इक्वल्स टू हे प्लस x(x1) तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार? मायनस x(x1) म्हणजे काय होणार? मायनस x1x त्याच्यानंतर प्लस ए स्क्वेअर ॲज इट इज. तर याचा अर्थ या दोन्ही लाईन सेम आहेत. याचा अर्थ त्या लाईन एकमेकाला काय करतील? कोइन्सिडेंट करतील. तर त्या ठिकाणी काय करणार आता आपण? कंपेरिंग कोइफिशियंट ऑफ द टर्म. तर या ठिकाणी काय मिळणार बघा या ठिकाणी वायचा कोइफिशियंट काय बघा या ठिकाणी 1/y1 इज इक्वल्स टू या ठिकाणी बघा एक्सचा कोइफिशियंट या ठिकाणी काय लिहू शकतो आपण बघा m/-x1. त्यानंतर या ठिकाणी आपण लिहू शकतो बघा c/a². तर या ठिकाणी बघा आपल्याला x1 ची व्हॅल्यू मिळते. सुरुवातीला याला सॉल्व्ह करणार आपण. तर हे बघा काय मिळणार बघा याला जर सॉल्व्ह केलं तर या ठिकाणी बघा काय मिळणार? a² इज इक्वल्स टू -x1c. त्याच्यानंतर बघा हे मायनसचं साईन इकडे शिफ्ट करणार आणि हे प्लस सी इकडे काय आहे? मल्टिप्लाय. इकडे गेल्याच्या नंतर काय होणार? डिवाइड. म्हणजे x1 ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय मिळणार? -a²m/c. सिमिलरली या दोनला आपण काय करणार? सॉल्व्ह करणार. 1/y1 इज इक्वल्स टू c/a². तर या ठिकाणी बघा y1 ची व्हॅल्यू आपल्याला इथं काय करणार आपण? न्यूमरेटर डिनोमिनेटरच्या जागी आणि डिनोमिनेटर न्यूमरेटरच्या जागी म्हणजे काय मिळणार आपल्याला? a²/c. तर या ठिकाणी बघा आपल्याला x1 आणि y1 ची व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळाली. बट पॉइंट x1 y1 लाईज करते सर्कलवर. म्हणजे या ठिकाणी बघा पॉइंट P x1, y1 लाईज ऑन सर्कल. तर या ठिकाणी सर्कल काय आपलं x² प्लस y² इज इक्वल्स टू a². याचा अर्थ त्या इक्वेशनला ते काय करणार? सॅटिस्फाय करणार. म्हणजे काय? दॅट इज x1² प्लस y1² इज इक्वल्स टू a². तर या ठिकाणी बघा x1 ची व्हॅल्यू आपण फाइंड केली आणि ही काय करणार? या इक्वेशन मध्ये काय करणार? पुट करणार. म्हणजे काय मिळणार बघा -a²m/c ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1² म्हणजे या ठिकाणी काय येणार बघा a²/c परत ब्रॅकेटचा काय स्क्वेअर इज इक्वल्स टू a². त्याच्यानंतर -a² चा स्क्वेअर काय येणार? a⁴ m²/c². त्याच्यानंतर a⁴/c² इज इक्वल्स टू a². तर या इक्वेशन मध्ये बघा आपण डिवाइड करू शकतो a² न. म्हणून या ठिकाणी काय करणार? डिवाइड अबाव इक्वेशन बाय a². तर या ठिकाणी काय मिळणार बघा a²m² प्लस a² आणि या ठिकाणी बघा डिनोमिनेटर सेम आहे म्हणून लिहू शकतो आपण डिवायडेड बाय c² इज इक्वल्स टू a² न जर डिवाइड केलं तर आन्सर काय येणार? 1. त्याच्यानंतर c² या ठिकाणी काय डिवाइड तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार? मल्टिप्लाय. म्हणजे काय होणार बघा a²m² प्लस a² इज इक्वल्स टू c. म्हणजे c ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली बघा a²m² प्लस a². c² ची व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतर काय करणार? टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतला तर आपल्याला दोन व्हॅल्यू मिळणार. एक मिळणार प्लस सोबत आणि एक मिळणार मायनस सोबत. म्हणजे आपण कंडिशन फाइंड केली तर कंडिशन काय येणार की c इज इक्वल्स टू प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये आपल्याला काय आलं पाहिजे? a²m² प्लस a² ही झाली त्याची कंडिशन. म्हणजे या ठिकाणी बघा दोन टँजंट मिळणार आपल्याला. किती टँजंट मिळणार? दोन टँजंट. म्हणजे या ठिकाणी बघा पहिली टँजंट असणार आपली y इज इक्वल्स टू mx प्लस c. म्हणजे y इज इक्वल्स टू mx याच्यातली प्लस वाली व्हॅल्यू a²m² प्लस a² आणि दुसरी मिळणार आपल्याला बघा y इज इक्वल्स टू mx
मायनस सी, तर त्या ठिकाणी बघा मायनस सीची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय मिळणार आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये बघा ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. तर त्या ठिकाणी आपल्याला बघा दोन टँजेंट मिळणार ज्यांचा स्लोप सेम असणार आणि त्याचा आपण पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट सुद्धा फाइंड केलेला आहे. म्हणजे कुठं मीट होणार मायनस ए स्क्वेअर अपॉन एम डिवायडेड बाय सी आणि y1चा जो कोऑर्डिनेट आहे ते काय मिळणार ए स्क्वेअर अपॉन सी. तर मेन कंडिशन काय आहे टँजेंसीची, तर ती आहे सी इज इक्वल्स टू प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आत्ताच आपण बघितलं जर एखादी लाईन जर सर्कलला टँजेंट राहत असेल तर त्यासाठीची कंडिशन आपण काय केलेली आहे फाइंड केलेली आहे. आता आपल्याला बघायचं जर सर्कलच्या बाहेर एखादा पॉईंट असेल आणि त्या ठिकाणून जर आपण सर्कलला टँजेंट काढली तर अशा वेळेस दोन टँजेंट निघतात. जसं या ठिकाणी बघा की पॉईंट पी ज्याचे कोऑर्डिनेट काय x1 y1 हे काय सर्कलच्या बाहेर आहे आणि त्या ठिकाणून सर्कलला काय काढली आपण टँजेंट काढली ॲट पॉईंट ए आणि ॲट पॉईंट बी. तर या ठिकाणी आपण लिहिणार की लेट पॉईंट पी x1, y1 be a point from which tangents drawn to the circle. आणि आपण म्हणलं आपल्या सर्कलचं इक्वेशन काय आहे x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर. मग आपण म्हणलं होतं की लेट y इज इक्वल्स टू एम एक्स प्लस सी इज टँजेंट. ही काय टँजेंट आहे बट कंडिशन काय आहे सीची. बट आपल्याला माहिती आहे सीची व्हॅल्यू काय प्लस मायनस अंडर रूट ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर जर राहत असेल तरच ती लाईन काय होणार त्या इक्वेशनला त्या सर्कलला टँजेंट होणार. तर या ठिकाणी आपण काय पुट करणार सीच्या जागी ही व्हॅल्यू पुट करणार या इक्वेशनमध्ये. म्हणजे काय मिळणार वाय इज इक्वल्स टू एम एक्स प्लस मायनस अंडर रूट ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा आपले हे जे इक्वेशन झालं हे कोणाचं झालं टँजेंटचं इक्वेशन झालं. बट या टँजेंटवर कोणता पॉईंट लाय करते पी x1, y1 याचा अर्थ या इक्वेशनला ते काय करणार सॅटिस्फाय करणार. म्हणून या ठिकाणी बट पी x1, y1 लाईज ऑन टँजेंट. टँजेंटवर जर ते लाई करते तर त्या इक्वेशनला काय करणार ते सॅटिस्फाय. म्हणजे इक्वेशन काय बनणार y1 इज इक्वल्स टू mx1 प्लस मायनस अंडर रूट ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. त्याच्यानंतर प्लस एम एक्स वन इकडे आलं त्याच्यानंतर काय होणार मायनस. म्हणजे काय मिळणार y1 मायनस एम एक्स वन इज इक्वल्स टू प्लस मायनस अंडर रूट ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. त्याच्यानंतर काय करणार दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करणार. म्हणजे काय मिळणार आपल्याला y1 मायनस एम एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर त्याच्यानंतर स्क्वेअरिंग केल्याच्या नंतर हे प्लस मायनस काय होणार कॅन्सल आणि रूट काय होणार कॅन्सल. काय मिळणार ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. त्यानंतर या ठिकाणी कोणता फॉर्म्युला लावणार ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. जे काय मिळणार बघा या ठिकाणी पहिल्या टर्मचा वर्ग म्हणजे काय मिळणार बघा y1 स्क्वेअर मायनस 2 टाइम्स x1 y1 m प्लस त्या ठिकाणी काय मिळणार बघा m स्क्वेअर त्याच्यानंतर x1 स्क्वेअर. त्याच्यानंतर राईट हँड साईडला बघा काय मिळणार आपल्याला ए स्क्वेअर m स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा एम स्क्वेअरच्या टर्म आपण काय करणार जवळ आणणार. म्हणजे फर्स्ट आपण हे लिहित आहे बघा x1 स्क्वेअर त्याच्यानंतर लिहिला m स्क्वेअर त्याच्यानंतर हे प्लस ए स्क्वेअर एम स्क्वेअर इकडे आल्यानंतर काय होणार मायनस एम स्क्वेअरची टर्म झाली. याच्यानंतर आपण लिहिणार एम ची टर्म जी काय मिळणार बघा 2 मायनस 2 x1 y1 m. त्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट ॲज इट इज लिहिणार. या ठिकाणी राहिलं प्लस y1 स्क्वेअर आणि प्लस ए स्क्वेअर इकडे आल्याच्यानंतर काय होणार मायनस ए स्क्वेअर आणि पलीकडे काय राहणार 0 राहणार. तर या ठिकाणी बघा काय मिळणार या दोन्हीमध्ये एम स्क्वेअर कॉमन निघते. मग या ठिकाणी काय राहिलं x1 स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि इथं काय राहिलं एम स्क्वेअर. त्याच्यानंतर मायनस 2 टाइम्स x1 y1 m प्लस y1 स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. आणि हे बघा या ठिकाणी क्वाड्रेटिक इक्वेशन बनत आहे एम मध्ये. म्हणजे दोन टँजेंट मिळणार आपल्याला आणि त्या टँजेंटचा स्लोप काय असणार एम असणार. मग या ठिकाणी जर हे क्वाड्रेटिक इक्वेशन बनत आहे एम मध्ये तर याचे जे स्लोप आहेत हे कोणाचे असणार एमचे जे रूट आहेत याचे जे रूट आहेत हे या टँजेंटचे काय असणार स्लोप असणार. मग या ठिकाणी सम ऑफ रूट m1 प्लस m2 तर फॉर्म्युला काय असतो मायनस बी अपॉन ए. काय असतो मायनस बी अपॉन ए. तर मायनस ॲज इट इज बी म्हणजे काय कोइफिशियंट ऑफ एम. कोइफिशियंट ऑफ एम काय मायनस 2 x1 y1 डिवायडेड बाय ए ची व्हॅल्यू x1 स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. मग या ठिकाणी बघा मायनस इंटू मायनस काय होणार प्लस म्हणजे मायनस आणि मायनस काय होणार कॅन्सल. म्हणजे काय राहिलं 2 x1 y1 डिवायडेड बाय x1 स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. त्याच्यानंतर प्रोडक्ट ऑफ रूट
म्हणजे M1 इंटू M2 ची व्हॅल्यू काय असते C/A. तर C ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला y1 स्क्वेअर मायनस a स्क्वेअर डिवायडेड बाय x1 स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. तर हे आपल्याला मिळालं प्रोडक्ट ऑफ रूट. आता यानंतर आपल्याला बघायचं डायरेक्टर सर्कल नेमकं काय असते. तर या ठिकाणी बघा आपण एक सर्कल घेतलं ज्याचं सेंटर बघा कुठं आहे ओरिजिनवर आहे. कुठं आहे ओरिजिनवर. म्हणजे लेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर. हे आपण काय घेतलं सर्कल घेतलं. त्याच्यानंतर बघा डायरेक्टर सर्कल नेमकं कशाला म्हणायचं. आता एक सर्कल काढलं याच्या बाहेर बघा थोडीशी आपण ही लाईन काय करू ऍक्सेस आपल्या एक्सटेंड करून घेऊ. तर या ठिकाणी बघा की या ठिकाणी हा जो पॉइंट P आहे x1, y1 ज्याला आपण म्हणलं जस्ट आता आपण फाइंड केलं की बा पॉइंट एक्सटेरियर असेल तर त्या ठिकाणून आपण सर्कलला 2 टँजेंट ड्रॉन करू शकतो. तर या ठिकाणी बघा की जर आपण पॉइंट घेतला तर या ठिकाणी बघा ही जी टँजेंट सपोज ही टँजेंट त्याच्यानंतर ही टँजेंट ह्या 2 टँजेंट एकमेकाला काय येतात परपेंडिक्युलर आहेत. ही झाली पहिली टँजेंट ज्याला आपण L1 म्हणू आणि ही झाली दुसरी टँजेंट L2 म्हणू. तर अशा टँजेंट ज्या टँजेंट एकमेकाला परपेंडिक्युलर असतील यायचं जे लोकस बनते या सर्कलच्या बाहेर हे जे पुन्हा सर्कल बनते त्या सर्कलला म्हणतात डायरेक्टर सर्कल. म्हणजे डायरेक्टर सर्कल काही वेगळं नाही ते काय बनते 2 टँजेंट ज्या ठिकाणी एकमेकाला परपेंडिक्युलर असतात त्यांचं लोकस. मग अशा प्रत्येक बाजूला आपल्याला काय मिळणार परपेंडिक्युलर टँजेंट मिळतात आणि त्या लोकसला आपण काय म्हणतो डायरेक्टर सर्कल. काय म्हणतो त्या ठिकाणी आपण त्याला डायरेक्टर सर्कल. आणि आपण नेमकंच फाइंड केलं या 2 टँजेंटच्या स्लोपचा गुणाकार जस्ट आपण फाइंड केला. तो काय असतो लेट काय केलं फाइंड M1 इंटू M2. तर तो काय असतो बघा y1 स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन x1 स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. आणि जर 2 लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा गुणाकार किती येतो -1. म्हणजे काय M1 इंटू M2 ची व्हॅल्यू काय येणार -1. मग या ठिकाणी ही व्हॅल्यू या ठिकाणी काय करणार पुट y1 स्क्वेअर मायनस a स्क्वेअर डिवायडेड बाय x1 स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इज इक्वल्स टू -1. ही टर्म इकडे काय डिवाइड तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार मल्टिप्लाय. म्हणजे काय होणार y1 स्क्वेअर मायनस a स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. म्हणजे y1 स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनसनं मल्टिप्लाय करा मायनस x1 स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. त्याच्यानंतर मायनस x1 स्क्वेअर इकडे आल्याच्या नंतर प्लस x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर. त्याच्यानंतर मायनस a स्क्वेअर तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार प्लस a स्क्वेअर. म्हणजे a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर म्हणजे x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर इज इक्वल्स टू 2a स्क्वेअर. हे झालं या डायरेक्टर सर्कलचं इक्वेशन. काय झालं x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर इज इक्वल्स टू 2a स्क्वेअर. दॅट इज ज्याला आपण लिहू शकतो x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल्स टू 2a स्क्वेअर. हे झालं इक्वेशन ऑफ डायरेक्टर सर्कल. पण कोणत्या सर्कलसाठी ज्या सर्कल हे दिलेलं असेल x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर तर याला डायरेक्टर असणाऱ्या सर्कलचं इक्वेशन काय आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल्स टू 2a स्क्वेअर. यानंतर आपल्याला बघायचं बघा 2 सर्कलच्या बाबतीत आपण त्याला किती टँजेंट काढू शकतो. ज्याच्यामध्ये बघा पहिली केस आहे आपली की ज्या वेळेस 2 सर्कल काय असणार डिसजॉईंट असणार. डिसजॉईंट सर्कल म्हणजे 2 सर्कल आहेत जे एकमेकाला टचही करणार नाहीत त्याच्यानंतर एकमेकाला इंटरसेक्टही करणार नाहीत. पहिलं सर्कल आहे ज्याचे सेंटर C1 आहे आणि रेडियस काय त्या ठिकाणी R1 आहे. दुसरा सर्कल आहे ज्याचं सेंटर C2 आहे आणि ज्याची रेडियस काय आहे R2 आहे. तर अशा वेळेस बघा जर आपण टँजेंट काढल्या तर त्या ठिकाणी बघा ही झाली आपली पहिली टँजेंट. या टँजेंटला आपण म्हणतो डायरेक्ट कॉमन टँजेंट 1. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा दुसरी टँजेंट या पद्धतीने निघणार. ही झाली दुसरी डायरेक्ट कॉमन टँजेंट. त्यानंतर तिसरी बघा या पद्धतीने निघणार. या पद्धतीने ही झाली तिसरी टँजेंट आणि ही टँजेंट असते ट्रान्सवर्स कॉमन टँजेंट. त्याच्यानंतर या पद्धतीने जर आपण काढली तर सिमिलरली इकडून तर एकूण टँजेंट किती निघणार या ठिकाणी बघा नंबर ऑफ टँजेंट किती निघणार 4 टँजेंट निघणार. ज्याच्यामध्ये बघा 2 कोणते असणार डायरेक्ट कॉमन टँजेंट आणि 2 कोणते असणार ट्रान्सवर्स कॉमन टँजेंट. त्याच्यानंतर त्याच्या सेंटर मधलं अंतर बघा
या रेडियसची आणि या रेडियसची जर बेरीज केली याच्यापेक्षा कसं असणार, जास्त असणार. म्हणजे लेंथ ऑफ देअर सेंटर हे काय असणार, ग्रेटर असणार. कोणाच्या, त्यांच्या ऍडिशन पेक्षा, कोणाच्या, रेडियसच्या ऍडिशन पेक्षा काय असणार, जास्त असणार. त्यानंतर 2 नंबरला, वेन सर्कल टच इच अदर, कशा पद्धतीनं, एक्सटर्नली जर टच झालं, हे बघा पहिलं सर्कल आपलं ज्याचं सेंटर C1 आहे आणि रेडियस R1 आहे. त्याच्यानंतर बघा हे झालं आपलं दुसरं सर्कल ज्याचं सेंटर C2 आहे आणि रेडियस R2 आहे. तर अशा वेळेस बघा डायरेक्ट कॉमन टँजेंट किती निघणार, ही झाली बघा पहिली टँजेंट. त्याच्यानंतर ही झाली बघा आपली दुसरी टँजेंट आणि त्यानंतर ह्या झाल्या डायरेक्ट कॉमन टँजेंट. त्याच्यानंतर बघा ही झाली ट्रान्सवर्स कॉमन टँजेंट. म्हणजे एकूण किती टँजेंट काढू शकतो आपण, 3 टँजेंट काढू शकतो. आणि त्याच्या सेंटर मधलं अंतर C1 C2 ही किती असणार, R1 प्लस R2, म्हणजे त्यांच्या रेडियसच्या ऍडिशन एवढं. 3 नंबरला वेन सर्कल टच इच अदर, कशा पद्धतीनं, इंटरनली एकमेकाला, कशा पद्धतीनं, इंटरनली एकमेकाला काय होत असेल, टच होत असेल. त्यावेळेस बघा हे झालं पहिलं सर्कल ज्याचं सेंटर C1 आहे आणि रेडियस R1 आहे. त्याच्यानंतर बघा हे झालं आपलं दुसरं सर्कल ज्याचं सेंटर C2 आहे आणि हे रेडियस काय आहे, R2 आहे. जर याच्यामधलं जर आपल्याला काय काढायचं असेल, टँजेंट काढायची असेल, तर या ठिकाणी फक्त आपण एकच टँजेंट काढू शकतो. ज्या ठिकाणी ते एकमेकाला काय होतात, टच होतात, त्या ठिकाणी एकच टँजेंट काढू शकतो. आणि त्यांच्या सेंटर मधलं अंतर बघा, या टोटल रेडियस मधून एवढी R2 आपल्याला काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. म्हणजे लेंथ ऑफ C1 C2 हे काय येणार बघा, मॉड मध्ये R1 मायनस R2, त्यांच्या रेडियसचा डिफरन्स. म्हणजे आपल्याला काय घेणार, त्यांच्या सेंटर मधलं अंतर देणार. त्यानंतर जर सर्कल एकमेकाला काय करत असतील, इंटरसेक्ट करत असतील, इंटरसेक्ट करत असतील. हे झालं बघा पहिल्या सर्कलचं सेंटर C1 आणि रेडियस R1. त्याच्यानंतर हे बघा काय झालं, दुसऱ्या सर्कलचं सेंटर C2 आणि रेडियस बघा या ठिकाणी काय झाली, ती R2, काय झाली, R2. जर या ठिकाणी जर टँजेंट काढण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी 2 टँजेंट आपण काय करू शकतो, ड्रॉन करू शकतो. डायरेक्ट कॉमन टँजेंट एकूण किती ड्रॉ करू शकतो आपण, 2 डायरेक्ट कॉमन टँजेंट ड्रॉन करू शकतो. त्यानंतर यांच्या सेंटर मधलं जर आपण अंतर काढलं तर लेंथ ऑफ C1 C2, तर हे काय येणार, हे मोठं, हे काय येणार, लहान येणार. कोणापेक्षा, त्यांच्या रेडियसच्या ऍडिशन पेक्षा कसं येणार, लहान येणार. त्यानंतर शेवटची कंडिशन, ज्यावेळेस तुमचे सर्कल काय असतील, कोसेंट्रिक असतील. कोसेंट्रिक म्हणजे काय, 2 सर्कल आहेत ज्यांचं सेंटर एक कॉमन आहे, म्हणजे C आपण त्याला कन्सिडर केलं, त्यावेळेस आपण या दोन्ही सर्कलला कॉमन टँजेंट काढू शकत नाही. अशा वेळेस नंबर ऑफ कॉमन टँजेंट किती निघणार, 0 निघणार. तर या ठिकाणी बघा आपला म्हणजे 95% पार्ट, 95 to 100% पार्ट आपला काय झालेला आहे, कव्हर झालेला आहे. तर याच्यावर आधारित आपल्याला काय विचारले जातात, MCQ विचारले जातात. तर आजच्या या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूयात. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय घेणार आहोत की आपण आधी आलेले PYQs, MST CET मध्ये आलेले PYQs आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.